अक्कलकोट तालुक्यातील कडपगाव येथे सालाबादाप्रमाणे याही वर्षी श्री शिलवंती देवी व श्री महाराजसिद्ध यात्रा मोठ्या भक्तिभावात व उत्साहात पार पडली। कडपगाव पंचक्रोशातील तसेच महाराष्ट्र, कर्नाटक आणि सीमावर्ती भागातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। यावेळी सुमारे 5,000हून अधिक भाविकांनी उपस्थिती लावली। या यात्रेस उपसभापती तथा युवक नेते सागरदादा कल्याण शेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच गावचे सरपंच मानतेश्वर पाटील व माजी सरपंच जाफर मुल्ला यांनीही हजेरी लावली। या यात्रेची परंपरा मंदिराचे पुजारी परमपूज्य दर्याप्पा महाराज कडपगाव यांनी सन 2000 पासून सुरू केली असून मागील 26 वर्षापासून ही परंपरा अखंड सुरू आहे। यात्रेदरम्यान सर्व जाती धर्मातील बांधव एकत्र येऊन भक्तिभावाने सहभागी होतात, ही या सोहळ्याची विशेष बाब ठरली। यात्रेच्या निमित्ताने देवाची पालखी गावच्या मुख्य प्रवेशद्वारातून आगमन करून प्रत्येक घरासमोर नेण्यात आले। यावेळी परमपूज्य दर्याप्पा महाराज व कर्नाटक येथून आलेल्या इतर महाराजांच्या उपस्थितीत विधिवत पालखी पूजन, आरती व श्रीफळ अर्पण करण्यात आले। यात्रेदरम्यान पारंपरिक भाकणूक देखील सादर करण्यात आली। यामध्ये यंदा सर्वसाधारण पावसाचा अंदाज, राजकीय क्षेत्रात बदलाची शक्यता, महागाईत वाढ व आर्थिक मंदीचे संकेत व्यक्त करण्यात आले। तसेच जीवनात सुख समाधानासाठी देवाच्या नामस्मरणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले। भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था शिलवंती देवी व महाराजसिद्ध देवस्थान पंच कमिटीच्या वतीने करण्यात आली। पारंपरिक वाद्यांच्या निनादात खास कर्नाटकहून आलेल्या परमपूज्य महाराजांनी व त्यांच्या समेत आलेल्या सहकलाकारांनी हेलकी अर्थात पारंपरिक खेळाचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली। कार्यक्रमाच्या शेवटी परमपूज्य दर्याप्पा महाराजांच्या कुटुंबियांचा तसेच उपसभापती सागरदादा कल्याण शेट्टी यांचा मंदिर पंचकमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला। एकंदरीत कडपगाव पंचक्रोशासह आसपासच्या गावातील भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ही यात्रा भक्तिमय वातावरणात यशस्वीरित्या पार पडली। जनता संघर्ष न्यूज, सिद्धार्थ भडकुंबे, अक्कलकोट। पूरी एक माई घाट स्टार्ट ಮಾಡ್ತಾ ಆ ಶ್ರೀ ಶ್ರೀ ಪತಿ ಹುಟ್ಟಿ ಪುತ್ರಿ ಜಡಿ ಮಳಿಯಪ್ಪ ಅಂದ ಯಪ್ಪ ಅಂದ ಬಂಗಾರ ಮಳಿ ಸಿಂಗಾರ ಬೀಳಪ್ಪ ಅಂದ ಯಪ್ಪ ಅಂದ ಸೂಚಿ ನೋಡಾರ ಸಿಂಗಾರನಾರ್ ಸಿಂಗಾರ ಸಿಂಗಾರನಾರ್ ಸಿಂಗಾರ ಸಿಂಗಾರ ತೊಗರಿ ಬಂದಾಗ ಬಂಗಾರ ದೈವಂ ಸರಿಯಪ್ಪ ಅಂದ ರೈತರು ಬಲಗೈಯಪ್ಪ ಅಂದ ಸಿಂಗಾರ ಒಳಗೆ ಕಡ್ಡಿ ಗಾಳ ಬೆನ್ ಕಬ್ಬಿನ ಹೊಲ್ದಾಗ ಬಂಗಾರ ಕಡಿಯ ಗಾಳಿ ಹೊಲ್ದಾಗ ಬೆಳ್ಳಿ ಕಡಿಯಪ್ಪ ಅಂದ ಬಸವ ಶಿಶುವಿಗೆ ನಡಗಟ್ಟಿಗೆ ಹೊಂದರ ಹಾಕಿ ನಾನಾ ಸಕ್ರಿ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲಪ್ಪ ತಾಯಿ ಮೇಲೆ ಇದೇ ತರ ಸಂಪೂರ್ಣ ಭಕ್ತಿ ಇಟ್ಟು ನಡೆದ್ರ ಬಂಗಾರ ಹೋಗಿ ಹಾಕ್ತೀವಿ ಹಾಕಿ
केलाय